Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. आमदार आणि खासदारांच्या बंडानंतर आता तृणमूल काँग्रेसचं काय होणार याकडे लक्ष आहे. 19 खासदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता विलीनीकरणाचा प्रस्ताव सोनिया गांधींनी ममता दीदींना दिलाय. तसं झाल्यास पुढे काय होऊ शकतं पाहूया. पश्चिम बंगालच्या निकालानंतर आधी ममता दीदींचे आमदार फुटले आणि आता लोकसभेतल्या 19 खासदारांनी वेगळा गट तयार करण्याची रणनीती आखली आहे आणि लोकसभा अध्यक्षांना एनडीएला पाठिंबा देण्याचं पत्रही लिहिलंय. म्हणजेच ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे आणि दीदींचा विरोधी कॅम्प भाजपशी हात मिळवणी करतोय. त्याच वेळेस ममता दीदींसोबत आता 2 पर्याय आहेत. सोनिया गांधींनी त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची ऑफर दिली आहे. त्यानुसार काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ममता बॅनर्जींना बसवलं जाईल, पण त्यासाठी तृणमूलचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण करावं लागेल. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे स्वतःच्या नेत्यांच्या बंडखोरीला सामोरं जाऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याप्रमाणे लढत राहणं. एरवी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असताना दीदींना काँग्रेस किंवा इंडिया आघाडीची गरज वाटत नव्हती, पण 58 पेक्षा अधिक आमदार फुटले आणि दीदी थेट इंडिया आघाडीच्या बैठकीत पोहोचल्या. याच बैठकीनंतर दीदी सोनिया गांधींच्या भेटीला पोहोचल्या. तासाभराच्या भेटीत सोनिया गांधींनी दीदींना सोबत येण्याची ऑफर दिली. ममता बॅनर्जी जर काँग्रेसमध्ये पक्ष विलिनीकरणाचा विचार करत असतील तर ती शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे गेल्या काही दिवसात अभिषेक बॅनर्जी यांची राहुल गांधी यांच्यासोबत झालेली भेट आणि ममता बॅनर्जी यांची सोनिया गांधी यांच्यासोबत झालेली भेट, या भेटीकडे बघितल्यानंतर या विलिनीकरणाच्या शक्यतांना पुष्टी मिळते. जर असं घडलं तर मला वाटतं पश्चिम बंगालमध्येच नव्हे तर देशाच्या पातळीवर काँग्रेसची ताकद वाढू शकते आणि त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसलाही होऊ शकतो आणि ममता बॅनर्जींनाही होऊ शकतो. लोकसभेत तृणमूलचे 28 खासदार आहेत. त्यापैकी 19 खासदारांनी बंड पुकारून वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्यात, ज्यामध्ये युसुफ पठाण, दीदींच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या आणि मोदी सरकारवर तुटून पडणाऱ्या सयानी घोष, काकोली घोष, रचना बॅनर्जी, दीपक अधिकारी, माला रॉय, मिताली बाग अशा दिग्गज खासदारांचा समावेश आहे. आसनसोलचे खासदार शत्रुघ्न सिन्हांसही बंडखोर खासदारांच्या यादीमध्ये नाव असल्याची चर्चा होती, पण आपण दीदींना सोडणार नसल्याचं सिन्हांनी स्पष्ट केलंय. पण चकित करणारं नाव हे सयानी घोष यांचं आहे. लोकसभेतल्या दीदींच्या फायरब्रँड खासदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि कधीही भाजपसोबत जाणार नाही असं सांगून बंडखोरांना त्या आजवर गद्दार म्हणत आलेल्या आहेत. ये ताकत की बुलंदी भी पल भर का तमाशा है सर, कि ये ताकत की बुलंदी भी पल भर का तमाशा है. जिस डाल पे बैठे हैं वो टूट भी सकती है, जिस डाल पे बैठे हैं वो टूट भी सकती है. इसलिए ख्वाब जरूर देखिए, लेकिन ख्वाबों में घर बना के रहने की गलती मत कीजिएगा. कि तू लाख बेवफा है मगर सर उठा के चल, कि तू लाख बेवफा है मगर सर उठा के चल, दिल रो पड़ेगा तुझे पशेमान देखकर. आता आमदार आणि खासदारांच्या बंडांचं कारण ममता दीदींचा भाचा आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी असल्याचं सांगितलं जातंय. ममता दीदींचे खास असलेल्या कल्याण बॅनर्जी यांनीही भाचा निवडावा किंवा एकनिष्ठ राहिलेले नेते असा थेट इशाराच दिलाय. काही दिवसांआधीच कल्याण बॅनर्जी यांना दीदींनी तृणमूल काँग्रेसचं मुख्य प्रतोद केलं, पण अभिषेक बॅनर्जींसोबत काम करू शकत नाही हे कल्याण बॅनर्जी यांनीही स्पष्ट केलं. He can't do it in this way. He should understand because of him that we have lost it. He should understand this. He should understand the party is facing this problem because of him. I will request the Didi, if you depend upon the Abhishek Banerjee, then you remain with the Abhishek Banerjee. Leave me. हाँ दीदी का साथ है, लेकिन दीदी को सोच लेना होगा दीदी कौन लोग को लेके चलेगा. मेरा साथ ब्लड रिलेशन नहीं है, अभिषेक बनर्जी का साथ ब्लड रिलेशन है, ठीक है. दीदी को अभी सोचना होगा जिस लोग का साथ ब्लड रिलेशन नहीं है, जो लोग 35-40 बरस दीदी का साथ काम करते हैं, दीदी उन लोग को नहीं चलेगा, नहीं जिसका साथ ब्लड रिलेशन है उनको लेके चलेगा. दीदी को यही भी समझाना होगा. दिल्ली दौरा आटपून ममता कोलकात्यात परतल्यात.
यावेळेस दिदींच्या एका हातामध्ये काँग्रेसची ऑफर आहे तर दुसरीकडे पक्ष हातून निसटत चाललाय. फैसला दिदींनाच करायचाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.